नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहोत मुलुंड वेस्ट येथे, जिथे इंडियातला सर्वात मोठा अंडरवॉटर फिश टनल टँक आहे. प्लस इथे अम्युजमेंट पार्कसुद्धा आहे. तर आपण बघूया की एक्झॅक्टली काय आहे आतमध्ये. पण तुम्हाला जर तुम्ही मुलुंड चेक करण्याच्या इथे असाल तर तुम्हाला फक्त 5 मिनिटानंतर आहे चालत. तर खूप जवळ आहे. तर आतमध्ये जाऊया, बघूया काय आहे. इथं तुम्ही बघाल की खूप मोठा स्पेस आहे असा. पार्किंगसाठी पण खूप तुम्हाला फॅसिलिटी दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता समोरच एक मोठा असा फिश दिलेला आहे 3D टाईप, आणि पाठी आकाशपाळणा आहे. तर सुंदर असं रम्य असं चित्र आपल्याला बघायला मिळतं इथे. तर खूप छान वाटतं इथे मला येऊन. सगळीकडे लखलखाट आहे, असं वाटतं की दिवाळी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे स्पेस आहे. जर 4 व्हीलर आणले असेल तर तुम्हाला 100 रुपीज आहे. आणि जर तुम्ही 2 व्हीलर आणले असेल तर तुम्हाला 50 रुपीज चार्जेस आहेत. आम्ही आता पुढे जातो आहे आतमध्ये एंट्रीसाठी. बघूया, त्याच्या आधी आपल्याला तिकीट काढायची आहे. तर तुम्हाला लेफ्ट हँड साईडला तिकीटचं काउंटर आहे. जर ॲडल्ट असाल तर तुम्हाला 150 चार्जेस आहे. जर तुम्ही 3 एजच्या खाली असाल तुमची मुलं, तर तुम्हाला फ्री आहे. पण 3 एजच्या अबव्ह असाल तर तुम्हाला 150 चार्जेस पर पर्सन आहेत. तर पाहू शकता किती मस्त असं वाटतं आहे. आज फर्स्ट मे आहे, तर त्यासाठी तुम्हाला फर्स्ट मेच्या महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पहिला तर तुम्ही पाहू शकता इथे अवेलेबल फिश जे आतमध्ये आहेत त्यांची नावं दिली आहेत. तुम्हाला मी 1 बाय 1 नंतर सांगेनच, पण तुम्हाला इथे थोडीशी जिस्ट जी आहे तुम्हाला. तुम्ही पाहू शकता इथे तुम्ही व्हिडिओ रील काढून फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर त्यांना टॅग पण करू शकता सेल्फी काढून. तर आम्ही आता इथे एंट्री इथे आहे. तुम्ही पाहू शकता इथे मॅडम ज्या पासेस घेत आहेत, तर तुम्हाला त्यांना पासेस देऊन तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. वैभव माझ्यासोबत आहे. आता सध्या आम्ही दोघं आलो होतो, आम्ही दिले आहेत पासेस. आता आम्ही आतमध्ये जात आहोत. तुम्ही पाहू शकता इथे खूप मोठा स्पेस आहे असा. खूप असं मस्त वाटतं आहे मला. सगळीकडे असे मासे वाटत आहेत. तुम्ही पाहू शकता की आतमध्ये सुद्धा गेल्यानंतर माशांचं मोठा असं बॅनर लावलेला आहे. म्हणजे जवळजवळ कॅपॅसिटी जर तुम्ही बघाल तर जवळजवळ 200-300 माणसं इथे सहज उभे राहू शकता, एवढी मोठी इथे जागा आहे. लाईटिंग्स पण खूप मस्त दिलेले आहेत. रात्रीचं असं मस्त असं वातावरण वाटतं आपल्याला. तुम्ही बघू शकता समोरच आपल्याला आकाश पाळणं दिसतं आहे. खूप सुंदर असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं इथे. मी थोडंसं झूम केलं आहे तुमच्यासाठी, पाहू शकता. हा आकाशपाळणा तुम्हाला नंतर मिळेल. जेव्हा तुम्ही फिश टॅलिंगमधून बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला तिथे मिळायला जाता येतं. पण आता आपण आतमध्ये जात आहोत. असं एक सेम फिश टनल आपल्याला बोरीला पाहायला मिळतं, जे मुंबईमध्ये आहे. आता ते इथे सुद्धा आलं आहे मुलुंडला, आणि खारघरला सुद्धा आहे. आय एम नॉट शुअर, पण खारघरला सुद्धा त्यांनी ओपन केलं आहे. आपण आता आतमध्ये आला आहोत. बघूया इंडियाज बिगेस्ट अंडर फिश टनल कसं वाटतं आहे, काय आहे. तर आपण लेफ्ट साईडून सुरुवात केली होती डाव्या बाजूने. तुम्ही पाहू शकता जे फर्स्ट फिश टँक आहे त्याच्यामध्ये कोणते मासे आहेत आपण पाहूया. आपण पाहू शकतो याच्यामध्ये टायगर, ऑस्कर असे मासे आहेत. काळ्या कलरचे वाटत आहेत, पण छान असं. पाणी थोडंसं गढूळ वाटतं आहे मला, पण ठीक आहे. एवढं मोठं जेव्हा फिश टनल टँक असतं त्याच्यामध्ये पाणी आणि मासे हे खूप सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत. तर तुम्हाला पाणी हे यूज करावं लागतं प्रत्येक वेळेस, आणि ते चेंज करणं खूप कठीण आहे. तुम्ही बघू शकता इथे आपण सेकंड डेचे लावलं, तिथे एंजल फिश आहे. एंजल फिश दिसायला खूप छान असतात. त्यांचे फिन्स असे खूप मोठे असतात. ती पाहू शकता की दगडं पण खाली जी आहे ती छान आहेत, म्हणून असं खूप छान वाटतं आहे. हे थोडंसं मला शुभ्र वाटतं आहे, थोडंसं पाणी छान वाटतं आहे. कदाचित जे मासे असतात ते सुद्धा खूप घाण करतात, त्याच्यामुळे सुद्धा पाणी थोडंसं घाण होण्याची शक्यता जास्त असते. तर हे फिश वायपला होऊन असतं खूप वेळा. आपण आता पुढे जातो. आपण पाहू शकतो की फर्स्ट मे आहे, त्यामुळे कदाचित थोडीशी गर्दी आपल्याला थोडी जास्त दिसते. ह्याचा जो टायमिंग आहे तो 4 o'clock to 10 o'clock आहे इव्हनिंगचा. आता आपण गोदामी ब्लॅक हा फिश बघतो आहे. इथे थोडीशी जास्त गर्दी आहे, त्यामुळे मला थोडंसं कठीण होतं इथे व्हिडिओ काढणे. पण पाहू शकता मी थोडंसं पुढे जातो आहे. आणि हा तुम्ही पाहू शकता हा थोडासा मोठा मासा आहे कम्पॅरेटिव्हली आपण जे पाहिले होते 2 त्याच्या बदल्यात. तर हा खूप मोठा असा मासा आहे, काळ्या कलरचा आहे. त्याच्यावर व्हाईट थोडेसे पॅचेस आहेत. सुंदर असा मासा आहे. मी थोडंसं जवळ जातो आहे आणि पाहूया काय होतं आहे. मी थोडं झूम करतो आहे यांच्या इथे. वा, मस्त असं. लहान मुलांसाठी पर्वणी आहे. मी तुम्हाला सांगेन की लहान मुलांसाठी खरंच पर्वणी आहे. इथे लहान मुलं, पॅरेंट्स, फॅमिली आहेत. इथे मी पाहिले आहेत की खूप जण आले आहेत, फ्रेंड्ससुद्धा येत आहेत. पण लहान मुलांसाठी तर खरंच मजा आहे. आपण आलो 4th तिथे ब्लू गोदामी असा मासा आहे. असं वाटतं की सगळे मासे एका बाजूला थांबले आहेत. काहीतरी महत्त्वाची अशी सभा चालली आहे कदाचित, असं मला वाटतं आहे. कारण की सगळे एकाच बाजूला थांबले आहेत. काहीतरी सिरियस डिस्कशन चाललं असावं. असू दे.
त्यांना डिस्कस करू दे, आपण जरा पुढे जाऊया. प्रत्येकजण आपला मोबाईलसोबत व्हिडिओ काढण्यात मग्न आहे. पाहू शकता तुम्ही, हे छोटे छोटे मासे आहेत. हे थोडंसं मला पाणी अजून चांगले दिसते. हे बघू शकता तुम्ही, झेब्रा मासे असं म्हटलं जातं. आय एम नॉट शुअर यांना झेब्रा का म्हटलं जातं, कारण की यांच्या कलर काहीच मॅच होत नाही झेब्राशी. ज्याच्या ब्लॅक कलरचे किंवा व्हाईट कलरचे पॅचेस असतात नॉर्मली, पण ते आपल्याला पाहायला मिळतं. पण बघू शकता हे झेब्रा मॅसेज असे, झेब्रा मासेस ओळखलं जातं यांना. आपण थोडे पुढे जाऊया, पाहूया कोणते नेक्स्ट मासे आहेत. इथे आहेत, आपण पाहू शकता झेब्राच आहे. येस, झेब्रा टिलापिया. येस, झेब्रा टिलापिया. हां, हे पाहू शकता तुम्ही, थोडेसे झेब्रा टाईप वाटत आहेत मला. मी जसं म्हटलं होतं की आधीचे झेब्रा मासे झेब्रासारखे वाटत नाही, पण हे वाटत आहेत. हे आपण पाहू शकतो की याच्यावर व्हाईट किंवा ब्लॅक कलरचे स्ट्रिप्स आहेत. तर खूप सुंदर आहेत दिसायला, छान आहेत. थोडेसे मासे कमी आहेत त्याच्यामध्ये, पण तुम्ही बघू शकता लोकांची गर्दी थोडीशी वाढत चालली आहे. आम्ही सुमारे 8:30 8:15 आलो होतो इथे संध्याकाळच्या, तरी ही एवढी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आपण पुढे जात आहोत, पाहू शकता इथे. हां, हे खूप असे ओळखीचे मासे वाटतात मला. तर हे पाहून असं वाटतं की गोल्ड फिश वगैरे असं काहीतरी मासे असावेत. त्यांचा कलर पण तसाच आहे. इथे पण थोडीशी सभा भरलेली आहे. एका साईडला सगळे मासे आहेत. पाणी खूप छान आहे इथे या फिश टँकमध्ये. कदाचित हे मासे जास्त घाण करत नाही आहेत किंवा याचं पाणी चेंज केलं असावे, जे हे असेल. पाहू शकता एक खूप अशी मोठी स्पेस आहे. आणि आता आपण जात आहोत टनलमध्ये. इंडियाज लार्जेस्ट टनल असं म्हटलं जातं याला. तर आपण आता एंट्री करतो इथून आतमध्ये. पाहू शकता मस्त असं वाटतं आहे मला. लाईट्स वगैरे आहेत आणि आपल्या चहूबाजूने हाफ सर्कलमध्ये तुम्हाला पाहू शकता की तुम्ही वेगवेगळे मासे दिसत आहेत. आता इथे मासे ओळखणे थोडेसे कठीण आहे, पण जसं की म्हटलं की इथे कदाचित अल्बिनो असू शकतो किंवा ब्ल्यू गोदामी असू शकतो, रेड कॅटफिश असू शकते, अल्बिनो शार्क असू शकतात. वेगळे मासे तिथे आहेत. जवळजवळ आपल्याला 12 to 15 मासेची लिस्ट आपल्याला आपण जी स्टार्टिंगला पाहिली होती, कदाचित त्यातलेच कोणतेतरी मासे असतील. इथे माशांची इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे, पण तुम्ही पाहू शकता की बघा, हा अल्बिनो आहे, कदाचित अल्बिनो ऑस्कर कदाचित. हे बघा किती मोठे मासे आहेत. हे सुद्धा हे ब्लू गोदामी वगैरे असावेत. खूप मोठे आहेत मासे. लोकांची आतमध्ये गर्दी थोडी जास्त आहे. तुम्ही जर आतमध्ये गेलात तर तुम्हाला 2 क्यू करायला लागतात, 2 रांगा करायला लागतात, राईट आणि लेफ्टला, कारण की लोकांची गर्दी त्याच्यामुळे होत नाही. पाहू शकता लोक सगळेजण कसे व्हिडिओ आणि फोटो काढण्यात मग्न आहेत. एक वेगळा असा अनुभव आहे. म्हणजे पाहायला गेलं तर फॅमिलीज असेल किंवा जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी तर एक खरंच एक मस्त असं अनुभव असं तुम्ही पाहू शकता. तर आम्ही आता आतमध्ये आहोत. चहूबाजूने जवळजवळ माझ्या मते वेगळ्या प्रजातीचे मासे आपण पाहायला मिळतात आपल्याला. मी थोडंसं इथे आतमध्ये जायला थोडंसं मला जागा नव्हती. ती मग तर इथे मॅडम ज्या आहेत त्या भोंग्यांनी सगळ्यांना सांगतात की 2 रांगा करा, जास्त गर्दी करू नका, जेणेकरून सगळ्यांना पाहायला मिळेल. हे बघू शकता तुम्ही, इथे मासे आहेत. एवढ्या मोठ्या फिश टँक किंवा एवढ्या मोठ्या फिश टनलचं पाणी जे असतं ते मेंटेन करणं थोडंसं कठीण आहे, चॅलेंजिंग आहे. पण ऑब्व्हियसली त्याचा विचार त्यांनी केला असेल ज्यावेळेस काय त्यांना, मग त्यांना एवढी डिफिकल्टी येत नसावी. पण छान असं मला वाटतं. इथे आपण बघू शकतो इथे दुसरा टनल स्टार्ट झालेला आहे. एक टनल झाला आहे, पण दुसरा टनल आता आपण स्टार्ट केलं आहे. जेव्हा स्टार्टिंगला आपण जेव्हा आलो होतो तेव्हा फिश टँक्स होते. इथे आता फिश टनल आहेत. तुम्ही बघू शकता इथे थोडे रंगबिरंगी असे मासे आहेत आणि हे थोडे छोटे आहेत कम्पॅरेटिव्हली असं मला वाटतं आहे. जे आधीचे पण बघितले होते फिश टनलमध्ये ते थोडेसे मोठे होते. हे थोडेसे वेगळे मला वाटतात, छोटे वाटत आहेत आणि रंगबिरंगीसुद्धा वाटत आहेत. सुंदर असा अनुभव सगळ्यांसाठीच. लहान मुलं तर वेडे होत आहेत हे पाहून. त्यांना माशांना पकडावं त्यांना असं वाटतं. मला तर असं वाटतं की मासे कधी माझ्या हातात आहेत. पाहू शकता की हा सर्वात छान असं मला हे वाटलं, कारण की इथे तुम्ही पाहू शकता हे रंगबिरंगी आणि किती छोटे असे मासे आहेत. खूपच छोटे मासे आहेत. मला असं वाटतं की आत्तापर्यंत जे आपण मासे बघले त्यापैकी सर्वात छोटे मासे असतील.
कळूनसुद्धा येत नाही की याच्यामध्ये मासे आहेत. एवढे छोटे आहेत ते आणि खूप जास्त आहेत. तरी पण जवळजवळ 1000च्या आसपास मासे असतील यामध्ये. लोकांची गर्दी फोटो काढण्यात, व्हिडिओ काढण्यात, बघणं. आणि का नाही, आपण 150 रुपये दिलेले आहेत, त्याचा पूर्ण अनुभव घ्यावा, फोटो काढावेत. इंस्टाग्रामवर तुम्ही त्यांना टॅग करू शकता. मी इंस्टाग्रामचं त्यांचा ID तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. पण आता आपण थोडंसं बाहेर आलो आहे, म्हणजे थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे पण काही मासे आपल्याला दिसायला बघायला मिळत आहेत. या माशांचं नाव रेड ऑस्कर असं आहे. यांचे डोळे खूप छान असतात. तुम्ही पाहिलं असेल की डोळे एकदम, माशांचे डोळे म्हटले की एकदम मन भरून येतं. पुढे जातोय आपण. इथे पाहू शकता इथे पण काही मासे आहेत. इथे थोडे कमी मासे आहेत आणि माशांचं नाव इथे दिलेलं नाही आहे. पण छान आहेत, म्हणजे मुलं तर एकदम एक्सायटेड आहेत. तुम्ही बघू शकता लेफ्ट हँड साईडला जे आपण पाहत होतो मगाशी, जे टनल आहे ते लेफ्ट हँड साईडला आहे. आपण थोडंसं बाहेर आलो आहोत. इथे थोडीशी लोकांची गर्दी कमी आहे, कारण की हे एक्झिटच्या ठिकाणी जातो आपण. हे आपण बघू शकतो की रोजलँड सिस्चिलाड नाव थोडीशी डिफिकल्ट आहेत, पण तुम्ही बघू शकता हे सुद्धा एक थोडे मासे पण पाहिले. आपण लेफ्ट हँड साईडला होती, तिथे फिश टनल होता. हे मासे पाहायला थोडीशी गर्दी जमली होती. या माशांचं नाव इथे दिलेलं नाही आहे, पण हे येल्लो कलरचे मासे मला दिसत आहेत. वाव, हे एकाच रोमध्ये जाताना दिसत आहेत आपल्याला. शिस्तीचं खूप पालन करतात हे मासे असं वाटतं आहे. खूप डिसिप्लिन मासे आहेत. इथे थोडीशी गर्दी दिसते आपल्याला. लोक अजूनही त्यासाठी बघत आहेत की काय एक्झॅक्टली ते, पण खूप वेगळा अनुभव आहे. इथे काही मासे आपल्याला दिसत आहेत. हे मी सांगू शकतो तुम्हाला की हे रेड कॅट फिश आहेत. तुम्ही बघू शकता यांची जी टेल आहे ही रेड आहे थोडीशी. मी या माशांना चांगलं ओळखतो. हे कॅटफिश आहेत, रेड कॅटफिश. त्याचं नाव तिथे दिलं नाही, पण हो ओळखून आपण. हे पाहू शकतो तुम्ही किती मोठे मासे. अल्बिनो ऑस्कर. व्हिडिओ काढण्यात, फोटो काढण्यात सगळे मग्न. मुलांची तर बाबा काही मजा आहे चांगली. हे तर पण झेब्रा दिसत आहेत मला. आपण हे थोडे मोठे आहेत, पण हे झेब्रा मासे असावेत. आपण थोडेसे पुढे आलो आहोत. कदाचित हा शेवटचा मासा आपण पाहायला मिळतोय आपल्याला. हा थोडासा मासा मोठा आहे आणि हा कदाचित माझ्या मते हा अल्बिनो शार्क वगैरे असावा, काही की थोडे मोठे किंवा ब्लू गोदामी असावा, नॉट शुअर. पण तिथे नाव तर दिलं नव्हतं. त्या माशाचं पाहू शकता किती छान असं दिसतंय. इथून आपण जात होतो बाहेरच्या साईडला. तुम्ही जेव्हा बाहेर याल, इथे एक्झिट आहे. फिश टनल इथे संपतं आहे. जवळजवळ 10 मिनटं ते 15 मिनटं तुम्ही आतमध्ये शेअर करू शकता. एवढं मोठं आहे. तर नॉट शुअर की किती मोठं आहे. मी तेच तुम्ही कॅप्शनमध्ये बघितलं असेल की दुबई की मुंबई. तर तुम्हीच ठरवा की काय आहे नक्की एक्झॅक्टली. दुबईचे तर खूप वेगळे असतात. तुम्ही पाहू शकता आपण इथे आतमध्ये थोडासा मेला लागला होता. तर तुम्ही बाहेर आला तर तिकडे देखील तुम्ही मेल्यामध्ये जाल, तिथे कपडे वगैरे तुम्ही पाहू शकता. इथे थोडीशी लोकांची गर्दी आहे. तुम्ही इकडे पाहू शकता की वेगळे स्टॉल्स तुम्ही पाहू शकता. इथे कपड्यांचे स्टॉल्स खूप आहेत. कुर्ते आहेत, टी शर्ट्स आहेत. इथे लोकांची गर्दी थोडीशी उमडली होती. तुम्ही बघू शकता इथे पण काही माळा आहेत, ज्वेलरी तुम्ही पाहू शकता. ह्या माळ्या तुम्ही पाहू शकता, मोत्यांच्या माळ्या. मी थोडंसं बघत होतं की एक्झॅक्टली कशी क्वालिटी आहे. छान आहे क्वालिटी. इथे लहान मुलांसाठी किंवा मुलींसाठी सुद्धा थोडंसं माळा दिसतात आपल्याला. ब्रेसलेट्स आहेत.
आपण इथे थोडंसं पुढच्या स्टॉलला गेलो आहोत. तुम्ही बघू शकता तिथे कडे आपल्याला दिसत आहेत. आपले पंजाबी बंधू इथे पुन्हा आपण पाहाल की पुढे सुद्धा कपड्यांची दुकानं आहेत. इथे तुम्हाला साड्या, टी शर्ट्स, नॉर्मली तुम्हाला इथे जे आहे ते महिलांसाठी किंवा मुलींसाठी जास्त कपडे तुम्हाला पाहायला मिळतात. इथे तुम्हाला की टॉप्स वगैरे आहेत, चादरी आहेत. हे एक स्टॉल आहे जे थोडंसं युनिक मला वाटलं. तुम्ही पाहू शकता की वुडनचे यामध्ये शोपीस आहेत किंवा बॅग्स आहेत. हे बघा, मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवलं आहे की कसे आहेत. खूप युनिक मला असं वाटलं हे, आणि खूप छानसुद्धा आहे. पाहू शकतो आम्ही थोडं पुढे जाऊन इथे काही साड्या आणि बेडशीट्स पण आहेत इथे. कुशन कवर्स वगैरे तुम्हाला इथे पाहू शकता. इथे हे महिलांसाठी किंवा लेडीजसाठी तुम्ही पाहू शकता काही टॉप्स आहेत. एकंदरीत खूप छान आहे, खूप वेगळा अनुभव आहे. तुम्ही पाहू शकता आम्ही इथे या वुडनच्या चटया आहेत, इथे मॅट वगैरे आहेत इथे. आणि आम्ही याला जिथे प्राइसिंग पण विचारली तर तुम्ही पाहाल की याची जी प्राइसिंग स्टार्ट होते ती 250 ते स्टार्ट होते छोटे, आणि इट गोज अप टू ऑलमोस्ट 1500, 1600, 2000पर्यंत पण काही आहेत. तर आम्ही थोडंसं पुढे जाऊन इथे महिलांची थोडी गर्दी जमली होती म्हणून आम्ही जास्त थांबलो नाही. पण इथे तुम्ही पाहू शकता की वुडन खेळणी पण आहेत, लाकडाची खेळणी तुम्ही पाहू शकता इथे. आणि सुशोभित करण्यासाठी सुद्धा काही गोष्टी इथे तुम्ही पाहू शकता. कपड्यांचे स्टॉल्स खूप आहेत इथे वेगवेगळे. आणि आम्ही विचारलं कपड्यांचे जे तुम्ही जर टॉप्स वगैरे बघताय तर तुम्हाला 500-600 पासून स्टार्टिंग आहे त्याची महिलांकरिता, किंवा जे यंगस्टर्स आहेत आपले. तुम्ही बघा तिथे कैला चिप्स आहेत, त्याचीसुद्धा इथे खूप जास्त गर्दी जमली होती. तर तुम्ही जर फिश टँक बघायला येत असाल तर फक्त फिश टँक न बघता तुम्ही पुढे सुद्धा याल तर थोडेसे पैसे थोडे जास्तच ठेवा. जर आपल्यासोबत लहान मुलं असतील तर तुम्हाला थोडे पैसे जास्त ठेवावे लागतील, कारण की त्यांचे काही गोष्टी असेल त्यांना जे पाहावे असेल ते घेऊ शकतात. इथे तुम्ही बघू शकता टॅटूसुद्धा काढू शकता. कोणत्याही मेळ्यात जाल तर तुम्हाला टॅटू हा दिसतोच. इथे टॅटू काढले जातात. इथेसुद्धा काही टॅटू तुम्ही काढू शकता. इथे हा सुद्धा एक युनिक स्टॉल मला दिसला. पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आयुर्वेदिकचं आहे. वेगळ्या जे आजार असतात किंवा पोटदुखी किंवा डोकेदुखी वगैरे, सर्दी वगैरे असतात त्याच्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक औषधं तुम्ही इथून घेऊ शकता. पाहाल तुम्ही हे जे स्टॉल आहे ते थोडंसं युनिक होतं. इथे तुम्ही जे टी शर्ट्स असतात त्याच्यावर तुम्हाला प्रिंट काढून मिळेल. कोणतंही चित्र तुम्हाला फक्त एक फोटो द्यायचा आहे आणि त्याची जी प्रिंट आहे ती तुम्हाला काढता येईल. इथे पाहू शकता आम्ही थोडं पुढे आलो होतो आणि इथे लहान मुलांसाठी तुम्ही पाहू शकता खेळण्यासाठी वेगवेगळ्या स्टॉल्स किंवा तुम्ही पाहू शकता ते मेळा टाईप इथे आहे. इथे तुम्ही पाहू शकता की खाण्यासाठी पण जे शौकीन आहेत खाण्याचे ते सुद्धा इथे खाऊ शकतात. खूप सारे स्टॉल्स तुम्ही पाहू शकता इथे मध्ये मध्ये फूड स्टॉल्स. इथे पाहू शकता तुम्ही लहान मुलं किती आनंद घेत आहेत. हे बाउन्सिंग टाईप असं थोडंसं बलून्स असतात. पाहू शकता इथे लाईव्ह ढोकला आणि खिचडी तुम्ही इथे याचा आनंद घेऊ शकता. गुजराती मेन्यू आहे हा. इथे कुल्फी पण आहे तुम्ही पाहू शकता राईट साईडला. गरमी जास्त असल्यामुळे तुम्ही त्याचाही सुद्धा आनंद घेऊ शकता.
थोडं पुढे आल्यावर आपण पाहू शकतो की इथं थोडीशी लोकांची गर्दी आहे. लहान मुलं खूप एक्सायटेड आहेत. इथे पाहू शकता तुम्ही बोटिंग टाईप थोडंसं छोटं केलं होतं, जेणेकरून जी लहान मुलं आहेत ती बसून त्याचा आनंद घेऊ शकतात. इथे तुम्ही बघाल तर खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्हाला, स्पेशली लहान मुलांना. इथे पाहू शकता तुम्ही कार आहे जी राऊंड होते. आणि आता तुम्ही पाहाल की जर तुम्ही जसे आम्ही पुढे जातो आहे तसे आम्हाला मोठे मोठे पाळणे, आकाश पाळणे पाहायला मिळत आहेत. इथे तुम्ही आईस गोला याचा पण आनंद घेऊ शकता. फूड स्टॉल तुम्हाला खूप आहेत. तर आम्ही पोचलो आहोत तिथे थोडं पुढे. खूप मोठा स्पेस आहे, खूप हे मैदान खूप मोठं आहे. इथे तुम्ही भजियाचा पण आनंद घेऊ शकता, सुरतचे ते पण. तर गुजराती मेन्यू मला तिथे जास्त दिसला आहे थोडा, कदाचित मुलुंड नसल्यामुळे. कदाचित मुलुंडला सुद्धा खूप सारे गुजराती पण पाहू शकता आणि मराठीसुद्धा आहेत. असं दोघांचं असं मिक्सचर असं मेन्यू त्यांनी ठेवला आहे. ते पाहू शकता. हा आकाश पाळणा थोडासा मला डेंजरस वाटतो. मला आकाश पाळणा सहसा आवडत नाही. मला वॉमिटिंग वगैरे किंवा याचा थोडासा त्रास होतो, आय डोंट नो. पण लहानपणापासून मला त्याची सवय नाही आहे, तर मी सहसा तिथे जात नाही. आणि आज सुद्धा आम्ही गेले नाहीत, आम्ही फक्त थोडंसं खाऊन बाहेर पडलो होतो. तुम्ही पाहू शकता लहान मुलं. इथेच तुम्ही पाहाल की तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला तिकीट काढावे लागेल. आणि तुम्ही तिकीट काढून जी तिकीट आहे इथे प्राइसिंग कदाचित 100 रुपीज अशी स्टार्ट आहे इथे. कोणताही तुम्ही जर खेळ खेळाल, लहान मुलांसाठी जे आहे ते त्याची प्राईस कमी आहे. पण खूप वेगळा असा अनुभव. आम्ही इथे थांबलो होतो कारण की इथे जो आकाश पाळणा असणार आहे तो थोडासा युनिक असणार आहे. तर आम्ही थोडं इथे थांबल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा पाळणा चालू झालेला आहे. हा थोडासा युनिक आहे. मी कधी यामध्ये बसतोसुद्धा नाही आहे आणि कधी पाहिलासुद्धा नाही आहे. हे ग्राउंड एवढं मोठं आहे, कदाचित पाळणे पण जास्त आहेत. तुम्ही पाहू शकता हा थोडासा युनिक वाटतो आहे मला. इथे पाय बसलेले जे लोक आहेत किंवा मुलं आहेत, पॅरेंट्स आहेत, तेच आनंद घेताना हा स्टार्ट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. अरे बापरे, पवनचक्की वाटते मला. ते रोबोट्स असतात ते, त्याचा थोडासा फील येताना पाहू शकता. आणि मी तुम्हाला एक सांगेन की तुम्ही जर या पाळण्यात बसत असाल तर कृपया काही खाऊ नका, नाहीतर ते तुम्ही जिथे बसलाय तिथूनच खाली येईल. तर त्याची काळजी घ्या. कारण की हा तुम्ही पाहाल हा आकाश पाळणा तुम्हाला पूर्ण गोल 360 डिग्री घुमवतो आहे. तुम्ही फिरताय अक्षरशः. मला वाटलं की आकाश पाळणा सर्वात डेंजरस असेल, पण हा मला सर्वात जास्त डेंजरस वाटतो आहे. हा दिसायला तरी खूप छोटा आणि असा खूप कमी उंचीचा असला तरी पण त्याची जी रोटेशन आहे तुम्ही पाहाल तर 360 आहे. तर इथे चान्सेस जास्त आहे की जर तुम्हाला इथे काही सूचना पण दिल्या होत्या की जर तुम्ही हार्ट पेशंट असाल, जर तुम्हाला जी उंची आहे त्याची जर भीती असेल किंवा जर प्रेग्नंट वुमन असेल, राईट, किड्स असतील तर त्यांना अलाउड नाही आहे. आम्ही थोडं पुढे आलो होतो. ते झाल्यानंतर मला तर माझे डोळे घुमत होते ॲक्च्युली हे पाहताना. तुम्ही इथे कुल्फीचा आनंद घेऊ शकता. बसणं सोडा, मला फक्त बघितल्यावर सुद्धा चक्कर येते. वैभव माझ्यासोबत आहे. तुम्ही इथे मंचुरियन किंवा चायनीजचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. इथेच तर हे वेगळा एक आकाश पाळणा आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे आकाश पाळणे तुम्ही पाहू शकता इथे. बलून्स तुम्ही गनने फोडू शकता, शूट करू शकता बेसिकली. तर इथे तो काही खेळ आहेत, जे स्टॉल्स होते खेळांचे ते इथे आहेत. तर तुम्ही पाहू शकता. रिंग
जे रिंग असतं ते तुम्हाला इथे टाकायचे आहेत आणि तुम्ही इथे पैसे जिंकू शकता. पण नॉर्मली मी पाहिलं आहे की इथे जिंकता येत नाही, थोडंसं कठीण आहे, कारण की त्यांचे जे मटेरियल असतात ते थोडेसे वेगळे असतात. इथे वैभव याच्याशी बोलून एक ट्राय करता येईल का असं तो बोलत होता असंच, पण त्यांनी त्याला रिजेक्ट केला. ते बोलले की नाही असं करता येणार. आम्ही पुढे आलो होतो. इथे काही टेडी बेअर्स डॉल्ससुद्धा होत्या. इथे पण शूटिंगसाठी होतं. तुम्ही पाहू शकता गन इथे. हा पाहता तुम्ही आकाश पाळणा, जो आपल्याला स्टार्टिंगला दिसला होता तो आकाश पाळणा, याची आपण वाट पाहत होतो. आणि खूप जणांना आकाश पाळण्यात बसायला खूप आवडतं. मला नाही आवडत, माफ करा, पण मी आकाश पाळण्यात कधीच बसू शकत नाही. इथे पाहू शकता तुम्ही फ्राईज नाचोसचा पण तुम्ही आनंद आस्वाद घेऊ शकता. तर तुम्ही येत असाल तर थोडेसे पैसे जास्तच ठेवा तुमच्या अकाउंटमध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये. बिस्किट्स आहेत, स्मोक बिस्किट्स, आईस, कोला. तर आपण आता बाहेर जात आहोत. इथे पुढे आल्यानंतर इथे मुलांसाठी टार्पोलिन आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं आहे ओव्हरऑल. इथे गाड्या पण होत्या काही, तर तुम्ही लहान मुलांना घेऊन येता तर तुम्ही त्या गाड्यांमध्ये बसून त्या मुलांना बसवू शकता. तर वेगवेगळे असे अनुभव तुम्ही इथे पाहू शकता. लहान मुलांसाठी परभणीच असं म्हणता येईल. कुल्फीचे खूप स्टॉल्स आहेत इथे. प्लास्टिकचे जे मटेरियल्स आहेत किंवा वस्तू आहेत त्यांची पण स्टॉल्स आहेत. पुस्तकांचं स्टॉल आहे, तर तुम्हाला मी दाखवेनच थोड्या वेळात. नाही दाखवलं तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक वेगळा त्याचा व्हिडिओ बनवू शकतो, पण बघूया. तुम्ही पाहू शकता इथे पण काही स्टॉल्स, वेगळे युनिक असे स्टॉल्स तुम्हाला पाहायला मिळतात. ग्लास, टेम्पर्ड ग्लासेस तुम्ही लावू शकता. वॉलेट्स आहेत तुमच्यासाठी. साड्या तर आहेत. इथे स्वीट कॉर्न तुम्ही खाऊ शकता. लाईम सोडा पण आहे. काय काय खावं आणि काय काय खाऊ नये ह्याचंच प्रश्न पडतो आपल्याला, पण वेगळा असा अनुभव. सॅटर्डे संडे तुम्ही जाऊ शकता, असा हा सध्या चालूच आहे. आणि तुम्ही पाहिलं की फिश टँक जो होता, अंडर वॉटर फिश टँक, तो नवीनच चालू झाला. तर कदाचित 4 एप्रिलपासून त्याची ओपनिंग झाली होती. किंवा तिथे प्लास्टिकचं पण भांडार आहे. ते कोणतंही प्लास्टिक तुम्ही घेऊ शकता फक्त 30 रुपयामध्ये. तर खूप असं स्वस्तात तुम्हाला हे मटेरियल्स तुम्हाला मिळत आहेत. सगळं तुम्हाला प्लास्टिकचं जे आहे ते अंडर 30 रुपीज तुम्हाला घेता येऊ शकतं. तर आम्ही आता जात आहोत. तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन की कोणते प्लास्टिकचे जे वस्तू आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथे डबे आहेत, गाळणी आहेत, डबे वेगळ्या प्रकारचे, कुंड्या आहेत, साबणाचे जे ठेवायचे जे असतात बॉक्सेस ते पण आहेत. ते तुम्ही पाहू शकता. आणि जे पण आहे ते अंडर तुम्हाला ₹30 तुम्हाला घेता येऊ शकतं. इथे मी पाहिलं की काही टब पण आहेत जे तुम्ही घेऊ शकता. हे बघा इथे काही बकेट्स आहेत. हे तुम्ही पाणी कदाचित त्याच्यामध्ये तुम्ही भांडी वगैरे ठेवू शकता. त्याचं पण तुम्हाला अंडर 30 तुम्ही पाहू शकता. इथं आकाश पाळणा आपल्याला दिसतं आहे पाठी. वा. तर हे झालं प्लॅस्टिकचे. आता आपण आलो आहोत पुस्तक जिथे आहेत त्याचे बुक्सचं जे सेक्शन आहे तिथे आलं होतं. इथे काही किड्ससाठी बुक्स होती. तुम्ही पाहू शकता वेगळ्या प्रकारची बुक्स तुम्ही पाहू शकता इथे. तर तुम्ही जर वाचनाचे शौकीन असाल तर हे
संधी तुम्ही सोडू नका. की पाहू शकता वेगवेगळे बुक्स इथे पाहायला मिळत आहेत. वाव, पाहू शकता इथे तुम्ही खूप सारे वेगळे बुक्स, आपल्याला युनिक असे बुक्स मला दिसत आहेत इथे. इथे पाहू शकता 50 शेड्स ऑफ ग्रे. वेगळ्या ऑथर्सचे तुम्ही बुक्स इथे बघू शकता. क्लॉकवाईज इथे पण काही मॅगझिन्स किंवा लहान मुलांसाठी सुद्धा वेगवेगळे बुक्स, पॅरेंट्ससुद्धा काही बुक्स पाहत होते आपल्या मुलांसाठी. आणि इथे तुम्ही मी थोडंसं आतमध्ये आलो आहे. ते बघू शकता इथे हिंदीमध्ये काही बुक्स आहेत, काही मराठीमध्ये बुक्स आहेत. रिच डॅड पुअर डॅड तुम्ही बघू शकता. मास्टर माइंड आहे, इकिगाय आहे, जीवन समजून घेताना, ऑटोमिक हॅबिट्स आहे, अग्निपंख आहे. वा, हे खूप अशी नावाजलेली बुक्स आहेत, तुम्हाला माहिती असेल तर कदाचित. मास्टर माइंड, इथे काही ऑटोग्राफी मला दिसल्या. ऑटोमिक हॅबिट्स आहे, ते पाहू शकता. नेहरूंचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे, बेंजामिन फ्रँकलिन यांचं आहे, मदर तेरेसा. इथे तुम्ही बघू शकता इथे अमिश जे आहे त्यांची द मंकूस होल्डिस फरारी आहे. इंडिया भारत, दॅट इज भारत. ट्यूजडे विथ मॉरी पण आहे इथे पाहू शकता. द कास्ट पॉलिटिक्स, द लीडर इन यू. हे पण एक वेगळं असं मस्त बुक आहे. ते पण द सायकोलॉजी ऑफ मनी तुम्ही पाहू शकता. बिकमिंग जे मिशेल ओबामा यांचं आहे बुक, ते पण इथे आहे. ते तुम्ही पाहू शकता. हे मुलांसाठी काही बुक्स आहेत. तर मंडळी, असा होता एक ओव्हरऑल अनुभव. खूप छान होता. लहान मुलांसाठी हा एक वेगळाच असा अनुभव. सोबत तुम्ही येऊ शकता, फ्रेंड्स सोबत येऊ शकता. पण तुम्हाला पुन्हा एकदा झूम करून दाखवेन. खूप छान. आता आपण इथून एक्झिट घेत आहोत. आणि तुम्हाला म्हटलं की हे खूप जवळ आहे. जर तुम्ही मुलुंड चेकनाकाच्या जवळ असाल तर तिथून खूप जवळ आहे. पायी तुम्ही येऊ शकता. जो मुलुंड चेकनाकाचा बस स्टॉप आहे तिथून तुम्हाला खूप जवळ आहे. पार्किंगसाठी फॅसिलिटीज आहे. मी आता इथून बाहेर आलो आहे. आणि खूप वेगळा अनुभव. नक्की विजिट करा. आणि प्लीज माझ्या यूट्यूबला सबस्क्राईब नक्की करा. मी असे नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी आणेन. वेगळ्या ठिकाणी मी जाण्याचा प्रयत्न करेन आणि वेगळे अनुभव आणि तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेन व्हिडिओतून. हा तुम्ही पाहू शकता एक फिश मस्तपैकी असा तोंड उघडत तुम्हाला बोलवतो आहे सगळ्यांना. ते नक्की विजिट करा. तोपर्यंत धन्यवाद आणि प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.